हॅलो अँड वेलकम टू पार्ट 2 इन कोकण. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही इकडे शूटसाठी बीच कसा शोधला. आता ऑलमोस्ट रिकामा आणि शूटसाठी चांगला असा बीच तर आम्ही शोधला, बट आता इकडे शूट कसं होणार आहे ते तुम्ही बघणार. सो कोकणामध्ये आल्या आल्या आपल्याला सगळ्या बीचवर ह्या राईड बघायला मिळतात. सो त्यांनी डिसाईड केलं की आपण ह्या राईडवरच पहिले शूट करूया. आता जोपर्यंत ते शूट करतायत तोपर्यंत पूजाने आणि मी डिसाईड केलं की चला आपण थोडंसं लांब जाऊन आपले पण व्हिडिओ शूट करूयात आणि थोडेसे फोटोज पण क्लिक करूया. कारण की यार तुम्ही एवढ्या एस्थेटिक आणि ब्युटिफुल बीचवर आलायत आणि छान छान फोटोज क्लिक केले नाही तर काय केलं. सो ऑब्विसली वी टूक अ लॉट ऑफ पिक्चर्स आणि ह्यांचं ना ते राईड वरचं शूट वगैरे सगळं झालं होतं आणि त्यांनी लोकेशन चेंज केलं. आय मीन बीचच्या एकदम एंट्रन्सला ते लोक सगळे शिफ्ट झाले आणि त्यांनी तिथे व्हिडिओ शूट करणं स्टार्ट केलं आणि यांनी स्पेशली अर्धा तास वाट बघितली कारण की इथे खूप सारे कपल्स आय मीन 4-5 कपल तरी आले होते शूट करण्यासाठी. आता ते नेक्स्ट शूट करतायत तोपर्यंत मी विचार केला की मी काय करू. सो आता इकडे खूप जास्त नारळाची झाडं पण होती आणि इथे पण ऑलमोस्ट कोणीच नव्हतं. तर मी विचार केला चला आपण इकडे थोडासा वॉक करूयात आणि नेचर एक्सप्लोअर करूया. जसं की मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं की मी ऑलमोस्ट इकडे 7 इयर्स नंतर आले असेल. सो मला इकडे जस्ट वॉक करायला पण इतकं छान वाटत होतं. इथे पण ऑलमोस्ट त्यांचं 1 तास शूट चाललं आणि फायनली त्यांचं शूट कम्प्लीट झालं. अँड देन इकडे ते शॉट वगैरे चेक करत होते एकदम व्यवस्थित आलेत का, रिटेक घ्यायची गरज नाहीये ना. तर लकीली रिटेक घ्यायची गरज नाही पडली कारण की सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर मला खूप जास्त भूक लागली होती. आम्ही लंच वगैरे केल्यानंतर तिचा एक लास्ट लुक होता तो म्हणजे विधीचा. बीचवर ते विधी करणार होते. सो मी फायनली त्या दोघांचा तो लुक करून दिला. जोपर्यंत त्यांचे विधी वगैरे सुरू होते तोपर्यंत मी आणि माझी फ्रेंड पूजा परत एकदा पिक्चर्स आणि व्हिडिओज क्लिक करायला इकडे आलो कारण की सनसेटच इतका सुंदर झाला होता. सो पूजाने माझे परत एकदा खूप छान फोटोज क्लिक केले. त्यानंतर ना मी असंच कॅमेरा ओपन करून इकडे वॉक करत होते आणि मला शूट करत होते. अँड सिरियसली मी 2026 मध्ये असा पीसफुल बीच मॅनिफेस्ट केला होता आणि ती विश कंप्लीट झाली. मग सगळी तयारी करता करता गाडीमध्ये सगळं आमचं सामान बॅग्स भरता भरता निघताना ऑलमोस्ट आम्हाला 10 वाजले होते. पुण्यामध्ये पोहोचायच्या ऑलमोस्ट 1 तासाच्या अंतरावर आम्ही इकडे डिनर करण्यासाठी पंजाबदा ढाबामध्ये आलो. ऑलमोस्ट मध्यरात्री इकडे आल्यानंतर आम्ही काय ऑर्डर करायचं म्हणून पनीरची भाजी, रोटी आणि दाल खिचडी ऑर्डर केली होती. तिकडे आम्ही रात्रीचं 1 वाजता डिनर केला आणि बरोबर 1 तासाने मी माझ्या घरी येऊन पोहोचले. बट ओव्हरऑल इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. सी यू गाइज इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.